करायला गेलो एक आणि झालं भलतंच. काय ते पुढे सांगते त्या अगोदर घरातली सगळी कामं आवरली होती म्हणून म्हटलं झाडांना पाणी देऊन घेऊ आणि इथे छान अशी लिंबोणीला फुलं आलेली आहेत. कष्टाचं फळ मिळतंय थोडक्यात आणि त्यानंतर हे ड्युटीवरून आले. एरवी हे चेंज करून फ्रेश व्हायला गेले की मी चहा टाकत असते, पण आज मी मसाला दूध बनवणार आहे. म्हटलं जरा थोडंसं वेगळं. तसं तर थंडीमध्ये सगळ्यांना चहा घ्यावासा वाटतो, पण तो कमी करायचा असेल ना तर मग त्याच्याशी रिलेटेड मसाला दूध, हळदीचं दूध असं पण आपण घेऊ शकतो. लहान बाळाला बाहेर घेऊन जायचं म्हटलं की सोबत एक बॅग आपल्याला कॅरी करावीच लागते, कारण की कधी कोणतं काय त्याचं साहित्य आपल्याला लागेल सांगता येत नाही आणि खूप जण याच्याशी रिलेट करतील. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, खूप छान छान बसलो होतो. त्यानंतर मग ॲक्च्युअल अवतारात आमचा नंबर यायला वेळ होता, त्यामुळे काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून आम्ही पायीच निघालोत, परंतु जवळ काहीही खायला नसल्यामुळे मग नंतर मी इथं स्टँडवरती बसले यांची वाट बघत, कारण ते गाडी घेऊन येत होते. थोडंसं दूर जावं लागणार होतं. त्यानंतर आम्ही डॉमिनोजमध्ये गेलोत आणि हा पदार्थ मी पहिल्यांदा टेस्ट केला. पनीर पॉप असं काहीतरी त्याचं नाव होतं. तुम्ही कधी खाल्लंय का मला नक्की सांगा. आणि त्यानंतर मग आलोत आम्ही हॉस्पिटलमध्ये. आम्ही घरात असू किंवा बाहेर कुठेच शांत बसत नाही, त्याचं हे उदाहरण. आणि त्यानंतर मग आम्ही दवाखान्यात दाखवलं आणि जे काही औषधं गोळ्या दिल्यात ते घेऊन पुन्हा डॉमिनोजमध्ये आलोत आणि हे घडलं. काय झालं? पिलून मागायची एवढं जोरात हल्लंय ना, भयानक नाक बेंड झाले. त्यामुळेच व्लॉगच्या सुरुवातीला मी म्हटलं की करायला आलो ते आणि झालं भलतंच. त्यानंतर श्रीसाठी पिझ्झा मागवला आणि मग नंतर बिल वगैरे पे करून आम्ही निघालोत घरी येण्यासाठी. तसं तर त्याला क्वचितच या गोष्टी मिळतात, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आईला टेस्ट करायला दिला तर तिचे एक्सप्रेशन काहीसे असे होते की म्हणजे काय आहे प्रकार आहे, आणि श्री खूप खुश झाला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.